जाते आता सासरी कामावर असताना सुद्धा कॉल करून जी मला सांगत होती, बाबा तुम्ही बीपीची गोळी घेतली का? ऑफिसवरून यायला जर उशीर झाला तर माझा सर्वात आधी फोन या चिमणीचा यायचा. ती मला तिकडनं कॉलवर म्हणायची, बाबा तुम्ही दररोज 7 वाजता येता, 7:30 झाले, कुठे अडकलात का ट्रॉफिक मध्ये? का अजून आला नाही? लवकर या, घरी या, मी तुमची वाट बघते. एखाद्या दिवशी जर बापाने अंथरुणावर अंग टाकलं असेल आणि बापाचा चेहरा जर म्हणून असेल, घरात सर्वात आधी जर कोणाला कळत असेल ना महाराज, तर ते लेकीला कळत असतं. ती पटकन आपल्या बापाजवळ जाते, त्याच्या कपाळावर हात ठेवते आणि त्याला सांगते, बाबा बरं नाहीये ना तुम्हाला? अंग गरम लागते तुमचं, डॉक्टरला बोलून आणू? मेडिकलमध्ये जाऊन गोळी आणू का? थोडंसं जेवा आणि ती गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटेल बाबा, खरंच तुम्हाला बरं वाटेल. काय लेकीचं प्रेम असतं महाराज बापावर. अशी लेक जेव्हा सोडून जाते ना, पहिल्यांदा जेव्हा सासरी जाते ना विवाह करून, तेव्हा ती आईला सुद्धा सांगते, आई मला माहिती का तू जरा रागीट आहे, तुझा राग अनाठाही नसतो, पण माझ्या बाबांचं हृदय अतिशय कोमल आहे, माझ्या बाबांना काही बोलू नको. आई मी आज सासरी नांदायला चाललेली आहे, हो इथून पुढे माझ्या बाबांना एक शब्द बोलायचा नाही. आई आजपासून जर तू माझ्या बाबांवर रागवलीस, माझ्या बाबांना जर काही बोलली, तर माझी शपथ आहे तुला आई, माझी शपथ आहे. होतं का थोडस, ज्याला घर चालवावं लागतं ना, ज्याला सारा व्यवहार सांभाळावा लागतो ना, त्याच्याकडून चुकतं ना थोडंफार, त्याच्याकडून एवढं रागवायचं, एवढं आकांत करायचा. आई रागवणार नाहीस ना, सांभाळशील ना माझ्या बाबांना? आई अजून सांगू तुला, ती विसरतात, विसर भोळे आहेत. कधी जर बीपीची गोळी घ्यायला विसरले, त्यांना आठवण करून ते, ज्या दिवशी माझे बाबा खूप थकलेले असतील, डिस्टर्ब असतील ऑफिसमधून आल्यानंतर, अगं मी जसं करत होते, त्यांच्या डोक्यावर जरा तेल टाकून मसाज करून द्यावा, त्यांच्या पायांना तेल लावून तेल जरा सोडून द्यावं, करशील ना आई? भावाचं जर लग्न झालेलं असेल तर भावाच्या गळ्यामध्ये पडते महाराज बाई, आणि भावाच्या गळ्यामध्ये पडून त्याला सांगते, दादा आपण दोघं जण खूप भांडलो, तू जर माझं कधी जमलं नाही रे, नेहमी तुझ्या चुका काढल्या मी, आणि तू पण मला बदललंस प्रसंगी, मी पण तुला बदललं, पण मी सासरी जाते दादा, बाबांना सांभाळशील ना बाबांना, बाबांची काळजी घेशील ना, बाबांवर लक्ष देशील ना? काय प्रेम आहे महाराज मुलीचं. मुलगी जेवढं प्रेम करते ना बापावर, एवढं अन्य कोणीही प्रेम बापावर करत नाही. काय जनकजींचं प्रेम आहे सीतामातेवर. सीतामातेला जनकजींनी हृदयाला लावले, सीतेला अलगद हाताला धरून पालखीमध्ये बसवले, आणि तुम्हाला सांगू, साऱ्या वऱ्हाडी मंडळाची तयारी झालेली आहे, आणि वऱ्हाडी मंडळी तयारी करून मार्गस्थ होणार.